लसूण चटणी वापरून केलेली ही बटाटा भजी नक्की करून पहा. अगदी चवीला भरपूर छान असे लागतात. काहीही साहित्य जास्त काढायची गरज नाही. लसूण चटणी असेल तर आपली भजी तयार होतात. तरी ते बटाटे मी स्वच्छ असे घेतलेले आहेत व थोडीशी खराब झालेली जी साल आहे तर ते काढून घेतलेले आहे. तुम्हाला अख्खी काढायची असेल तर काढू शकता. अशा प्रकारे खूप पातळही नाही व खूप जाडही नाही अशा प्रकारचे मी बटाट्याच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत व हे सर्व बटाटे स्वच्छ असे पाण्याने धुवून चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवलेलं आहे. ते अर्ध्या वाटी बेसन पीठ घेऊन चवीनुसार मीठ टाकलेलं आहे व यामध्येच जी लसूण चटणी बनवलेली आहे तर ती टाकलेली आहे. कशी करायची याची रेसिपी खाली दिलेली आहे, नक्की पहा. ओवा, थोडासा सोडा व हळद, कोथिंबीर टाकून पाणी टाकून छान असं मिक्स करून घेते. तर लाल चटणी म्हणजेच लसूण चटणी वापरून भरपूर अशा भाज्या मी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत तर नक्की पहा. बटाटे सुकल्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण भजी करताना बटाट्याला मीठ नसेल तर चवदार लागत नाहीत. तर अशा प्रकारे थोडंसं मीठ लावून चोडून घ्यायचं व बटाटे बेसन पिठामध्ये बुडवून छान असे गोल्डन रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे. एक एक करून छान असे मध्यम गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे. तर अगदी चवीला खूप छान असे लागतात व तुम्ही तर रेसिपी पाहिलीच, अगदी कमी साहित्यामध्ये होतात. तर नक्कीच करून पाहावं. लसूण चटणी वापरून भरपूर अशा मी भाज्या बनवलेल्या आहेत. तेही आपल्या चॅनेलवरती त्याचे व्हिडिओ आहेत तर तेही नक्की पहा. तर छान असे पहा कशा प्रकारे झालेले आहे. अजिबात तेलकटही होत नाहीत. तयार झाले गरमागरम बटाट्याचे भजे. नक्की करून पाहावं व रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. व चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.